जे की सचिन सचिन तर सचिन पहिले षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईकला आहेत सावंत. हो यावेळेस हाफ ट्रॅकर होता. टॉस केलं होतं. पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय. कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॉईंटच्या वरून एक्झिक्यूट करायचं होतं पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही आणि हा डॉट बॉल सचिन यांचा. 3 ओव्हरची मॅच आहे. द्वितीय फेरी आहे. 3 ओव्हर आपण या ठिकाणी डिक्लेअर केल्या. त्यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय आणि या दरम्यान फक्त एकच धाव पूर्ण होते. एका धावेने सावंत वैयक्तिक व सांघिक खातं उघडत आहेत. स्ट्राईकला यावेळेस येत आहे फलंदाज प्रशांत. यानंतरचा सामना ठाणे भांडूप ठाणे सर्कल विपक्ष पालघर दोन्ही संघ तयार राहायचे आणि या सामन्याच्या 3 षटकानंतर नाणेफेकीसाठी यायचे. तर वन डी एक धाव घोषित आहे आणि कंपाऊंडच्या मागे चेंडू गेला तर एक धाव घोषित आहे. डिक्लेअर झोन आहे. चेंडू हवा आहे. बॉल द्यायचा लगेचच. या मैदानावरती भरपूर बॉल आपले हरवलेले आहेत. आपली जी माणसं होती बॉलसाठी कदाचित कुठं ब्रेक घेतला असेल तर त्यांना विनंती आहे. आपले वारंवार बॉल मिस होत आहेत, हरवत आहेत बिल्डिंगमध्ये. जरा त्यांनी आपली जागा सांभाळा. थँक्यू. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पूल केलाय. पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. चेंडू सीमारेषे बाहेर. गोल. 6 आर. प्रचंड असते. सुख दुःखांनी भरलेला हा खेळ आहे. एका बाजूला निराश चेहरे तुम्ही पाहतात, एका बाजूला आनंद साजरा होत असतो आणि या खेळामध्ये संधी प्रत्येकाला मिळत असते. पुढे आले, स्टेप आउट झाले, पाठवलं यावेळेस वाडी स्लॉग सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. नंतर घेऊन जायचंय. शिवाजी काळे यांच्याकडनं रोख पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयाचं. नंतर घेऊन जा. कॅश द्या, कॅश. गुगल पे वगैरे नको. भरपूर जण गुगल पे करत असतात हल्ली. बॉलर्स नेम कोण आहे? बॉलर धायगुडे. धायगुडे साहेब आहेत. हा चेंडू यावेळेस वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलक करते 21. पहिले षटक सचिनचं खूपच मागलं ठरलं. 20 धावा आल्यात. प्रशांतने या षटकामध्ये सलग 3 षटकार मारून एक विक्रम प्रस्थापित केला. चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. 2 धावा या दरम्यान सहजरित्या पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्या धावफलक करते आपण पाहतोय 23. एक चांगली सुरुवात आणि एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने महापारेषण पडगा संघ वाटचाल करत असताना राजेश अहिरे यांचा संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत अचोळे
पॅन्थर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी होत असताना धावसंख्या धावफल करते आपण पाहतात. एकूण 25 धावा झालेल्या आहेत. तर हा डॉट बॉल. तर थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. धावा 24 आहेत. तर षटक या ठिकाणी सुरू आहे. दुसरं पुन्हा एकदा पुढे प्ले डाऊन होत आहेत. बाद फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे महापारेषण पडगा संघाला लागतोय पहिला धक्का. फलंदाज बाद होत आहेत. सावंत. बुलाती है कंपाऊंड या ठिकाणी आदळून आत येतोय. एक धाव या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. चांगली गोलंदाजी धायगुडे साहेबांची. खरं तर पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, पण या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येवरती रोख लावण्यामध्ये यश आलंय. पण स्ट्राईकला यावेळेस फलंदाज आहे प्रशांत. हो, सुरेख चेंडू यावेळेस बीट केले प्रशांतला. मागच्या षटकात प्रशांत अत्यंत आक्रमकतेने खेळला, पण या षटकामध्ये त्याला स्ट्राईक पहिल्यांदा मिळाली. पण इथे पहिलाच चेंडू या षटकात फेस करत असताना बीट केले. हा डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी, अत्यंत अनुभवी खेळाडू धायगुडे सर. फुल लेंथ यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळतायत, पण चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. 2 धावा या दरम्यान फार वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपन्न होत आहे. आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती एकूण 27. च्या मध्यान्नाला आपण टॉससाठी यायचंय. या इनिंग संपल्यावर लगेच टॉससाठी या दोन्ही संघनायक. चेंडू यावेळेस डॉट येतोय. कोण आहे बॉलर? भोये. तर भोये सर या ठिकाणी आहेत. बॉलिंग मार्कवर अंतिम षटक, 3 ओव्हरची मॅच आहे. पुढे आले आणि एसटीची स्टंपिंग. फलंदाज बाद. संपत बॅक टू द डगआउट.
या ठिकाणी येत आहेत नवीन फलंदाज मच्छिंद्र बाद झालेले आहेत आणि आता अंतिम चेंडू असेल या इनिंग मधला. भोये यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, फक्त 4 धावा दिल्यात 5 चेंडूत. दायगुडे सर भोये सर दोघांनी इम्प्रेस केलं. पहिल्या षटकात 20 धावा होत्या, असं वाटलं होतं की 40-45 धावा इथे पाहायला मिळतील आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. प्रशांत सत्र संपलेलं आहे पहिलं आणि पहिल्या सत्रात नाणेफेक गमावल्यानंतर महापरिषद पडगा संघ फलंदाजीला सामोरे गेला आणि चला नाणेफेकीसाठी एकूण डावा 32. जगदीश वनमाळी, प्रशांत धनाने, ठाणे सर्कल विपक्ष पालघर सर्कल नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघनायक. वळूया आपण द्वितीय ठाणे सत्राकडे. सर्कल मोहसिन चलो जरा फास्ट. 33 धावा करायच्या आहेत अचोळे पॅन्थर संघाला. पहिल्या षटकात 20 होत्या पण नंतरच्या 2 षटकात अवघ्या 12 धावा आल्या. यावरच काय कमबॅक आपल्याला पॅन्थरचं पाहायला मिळालं. तर बघूया, गोलंदाजांनी मेहनत केली आहे, नंतरच्या 2 षटकामध्ये कमबॅक करून दिले पण 33 धावा करायच्या आहेत. 11.00च्या आस्किंग रेटने विजयासाठी खरं तर अचोळे पॅन्थरला. आणि द्वितीय सत्र कसं असेल, उत्तरार्ध काय घडेल काय बिघडेल क्रिकेटच्या या कर्मभूमीवरती याचं धावतं वर्णन घेऊन येतील कॉमेडी बॉक्समध्ये आपल्या समोर जगदीश पाटील, मॅन फ्रॉम नारिवली, नवी मुंबई. आत्ताच झालेल्या नाणेफेकीमध्ये ठाणे सर्कल टॉस विन क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ठाणे सर्कल आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय या मॅच नंतर आणि पालघर सर्कल बॅट्समन तयार ठेवायचे. अचोळे संघ एक 12वा खेळाडू पाठवा ना. बॅट्समनचे नाव अचोळे संघ एक जण पाठवा. बघा अचोळे संघ तुम्हालाही संधी आहे. हॅट्रिक साठी 100 रुपयाचं पारितोषिक या इनिंगलाही आहे. शिवाजी काळे यांनी ठेवलेलं आहे. हॅलो, थँक्यू सो मच विनोद पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर पडगा टीमने 32 धावा बनवल्या. 33 लक्ष घेऊन मैदानामध्ये अचोले टीमची सलामीची जोडी ॲज अ ओपनर वसीम आणि माळी. स्ट्राईकला माळीला पाहतोय, नास्ट्राईक गेमला वसीम. मागच्या मॅचमध्ये मात्र माळीने चांगली बॅटिंग केली होती. आता 33चं लक्ष आहे. बॉलर्स नेम धीरज. पडगा टीमच्या वतीने पहा मिळतोय धीरजला पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळत असताना सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल कीपर बीट आणि त्याच्यावरती मिळेल ती एकेरी स्वरूपाची धाव. एकने धावसंख्या अकाउंट ओपन केला जातोय.
3 षटकांचा सामना आहे आणि आता 33चं लक्ष होतं. पहिल्या बॉलवरती एक धाव मिळाली आहे. आताचा बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र जजमेंट अतिशय सुरेख होतं. गुड कॅच, सुरेख सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि एक या धावसंख्येवरती पहिला धक्का. डीजे अतिशय चांगला महत्वपूर्ण विकेट मिळवला. पुन्हा एकदा यावेळेस डी पेक्षा कबरला, कबरच्या वरून उडवलं चेंडूला, मात्र तोपर्यंत चेंडू जसा पडला ना तसा जागेवरती राहिलाय. त्यामुळे 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न केला. माली येणं पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंगला भोये. हे 2 बॅट्समन. वसीम मात्र बाद झाला. पहिला धक्का लागला 2 धावसंख्येवरती. त्या धावसंख्येतून मात्र आता सावरावं लागेल. स्कोरबोर्ड वरती 3 रन्स. फटका चांगला आणि झेल कबरच्या दिशेला. अतिशय सुरेख प्रेक्षणीय झेल टिपत असताना या ओव्हरमध्ये दुसरा विकेट. स्ट्राईक वरती खोत यांना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी आहे. कीपर मात्र थोडीशी पाठीमागे राहिले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळाल्या. जेथे मात्र एकही धाव नव्हती तेथे 2 धावा. झेल मात्र बराच वेळ हवेमध्ये चेंडू संचार करत होता. त्यामुळे जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नव्हते. अगदी आमचे पंच होते. धावसंख्या पाहिली तर 5. लास्ट टू गो. 1 टू गो. आणि आत्ताचा बॉल पहा मिळतोय. कीपर बीट झाला आणि तोपर्यंत येते एक धाव एकवटली जातोय आणि एका दाब्याने मात्र षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद झाल्यात आणि धावसंख्या आचोले टीमची 2 बाद 6.
पहिलाच बॉल बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव डिक्लेअर. आचोळे संघ तिडके साहेबांकडनं 3 सिक्सला 500 रुपये आलेले, एकूण 800 रुपये. 3 षटकार मारा, 800 रुपये घेऊन जा. अजून एक प्राइज आलेले, 3 बॉल 3 चौकार 200 रुपये कल्पेश पाटील यांच्याकडून. 3 चौकार 200 रुपये, 3 षटकार 800 रुपये. वाईड बॉल. वाईट बॉल फेकला जातोय. पुन्हा एकदा वाईट, लागोपाठ 2 चेंडू खराब. फुलटॉस बॉल होता, फायदा उठू शकले नाही. या ऑन साइडला चेंडू येतो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत मात्र दुसरी धाव रोखू शकत नाही आहे. इथे 2 धावा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकत असताना पहा मिळतोय आपल्याला 11. फुलटॉस आणि हा षटकार. 6 धावा. षटकाराने पुन्हा एकदा वापसी होत असताना टीम आचोळे संघाची, कारण दुसरं षटक मोरे यांचं थोडस खराब पहा मिळतोय. 2 चेंडू खराब फेकले, त्याच्यानंतर हा षटकार. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. 18 धावा. 18 धावा स्कोर बोर्ड वरती. आताचा बॉल अगदी चांगला, एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता मात्र नकार दिला. डायरेक्ट हिट आणि ते बॅट व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग केली आहे. एकच धाव मिळाली. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. अजून 13 पाहिजेत ना, 13 पाहिजेत ना, 14 33 7 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. वॉर्निंग द्यावी लागेल. वाईट बॉल.
एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. त्यांची थोडीशी खराब गोलंदाजी पहा मिळतो. आताचा बॉल स्लोवर होता. हलकसा अपील, फलंदाज बाद. यस, फिंगर ऑन गॉज आणि फलंदाज बाद. धक्का लागलाय, फार मोठा धक्का लागला. आता मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? कारण येणारे चेंडू 6 असतील आणि गरज असेल ती आता ते पाहिलं तर 13. आहे. कॅच कोणी घेतली? नाव 6 सांगा. चेंडू आहिरे 13. साहेब, कॅच कोणी घेतली? तिवारी. 20 धावा झाल्यात. बघा, जोपर्यंत तुम्ही नावं सांगत नाही तोपर्यंत स्कोर अपडेट होत नाही. स्कोर अपडेट होत नाही तर टीव्हीवर दिसणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. चला सामना सुरू करा प्लीज. 6 चेंडू आणि 13 धाबा. गोलंदाज पांडुरंग आलेत. 6 मध्ये 13, कंपल्सरी 13 धावा बनवायच्यात. स्ट्राईक वरती खोत. न्यू बॅट्समन चौधरी आलेत नॉन स्ट्रायकिंगला. 13. पहिलाच बॉल, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो. आणि येते काय? घडलंय काय? खराब थ्रो आणि पुढे एकदा आता चौकार आणि एकूण मिळतील त्या 5. पंजा 7. 6 7 कसे होतील? 6 पहा, एका चेंडूवरती फक्त एकच धाव आली असती, मात्र ओव्हरथ्रो पैकी गेली, त्यामुळे आणखीन एक धाव मिळाली आणि चौकार गेला. 6 धावा मिळाल्या पहिल्याच बॉलवरती. फुलटॉस आणि सामना येथे कॅच. ओहो, लास्ट मोमेंटला मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी. आल्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला आणि आता 4 चेंडू 7 धावेची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगला बॉल. आता मात्र 3 मध्ये 7.
5 येते 1च जा. मगाशी मात्र मी म्हणेन पडघा टीमने खूप मोठी चूक केली आणि ती चूक आता त्यांना थोडीशी मागात पडत असताना पुन्हा एकदा स्लोअर बॉल. आता वाईट बॉल लेग स्टंपला गेलाय. दिशेवरती कंट्रोल करावं लागेल. 3 चेंडू 6. पुन्हा एकदा वाईट. लागोपाठ 2 चेंडू वाईट फेकल्यात. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना गोलंदाज मात्र दिशेवरती नियंत्रण नाही आहे. आता मात्र डॉट बॉल. प्रेक्षकांना विनंती आहे, महापरेशन कोणी मैदानात जायचं नाहीये. कोणी मैदानात जाऊ नका. हा मैदानात नंतर, आता नाहीये. चला सामन्याचा रिदम तोडू नका, सामना सुरू करा. आता चेंडू फेकायचा येतो. पुन्हा एकदा आता इथे एखादा फलंदाज बाद होईल का? यस, फलंदाज बाद होतोय. आणि आता एक चला फिल्डिंग लावा. पडघा टीम जास्त वेळ करू नका, फिल्डिंग लावा. आता 1 चेंडू 5 धावेची गरज आहे. महेश षटकार ठोकावा लागेल. संधी होती अचोरे टीम समोर 5 चेंडू मध्ये 7 धावा बनवण्याची, मात्र या 7 धावा बनवता आल्या नाही आहेत. त्यांना 5 चेंडू मध्ये 7 धावा आता बनवता तुम्हाला आल्या नाहीयेत. परवानगी आहे, महापरेशन परवानगी आहे.